सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25ची लेखी परीक्षा आज 7 ते 8 घटकांची पूर्ण झाली आणि मगाशी इव्हनिंग नंतर सगळे पेपर आउट झाले. त्यानंतर अँसर की सुद्धा आलेले आहेत. अँसर की सुद्धा मुलांच्या बरोबर पोहोचलेले आहेत आणि त्याच पद्धतीने मग खूप साऱ्या मुलींचे मेसेज यायला सुरू झालेत की सर फायनली एवढा स्कोअर झालाय आणि आमची निवड झाली किंवा निवड होते की नाही होते वगैरे वगैरे. सो एकंदरीत आज थोडक्यात व्हिडिओ असणार आहे की आजचा पेपर कशा पद्धतीनं होता आणि त्याच पद्धतीनं मुलांचा एकंदरीत कट ऑफ कसा लागेल याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही नसाल तर लवकर ह्या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती पण तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्याचबरोबर आपला यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा आज पूर्णपणे जे काही घटक होते त्याचे झालेले आहे. एकंदरीत थोडक्यात पॅटर्न कसा होता, पेपर कसा होता आणि कट ऑफ कसा लागेल ह्यावर बोलूयात. आणि त्यानंतर ज्यांनी आज लेखी परीक्षा दिले त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे मुलींसाठी. ज्यांनी लेखी परीक्षा दिले त्यांच्यासाठी. सो हा व्हिडिओ ज्यांनी लेखी परीक्षा दिले त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सोडू नका. विषय अशा पद्धतीनं आहे की प्रत्येक जिल्ह्याचा जसं कायमस्वरूपी सांगितलं त्याच पद्धतीनं आजचा पेपर हा मॉडरेट लेवलचे पेपर होते. काही ठिकाणी इझी लेवलचे आहेत, काही ठिकाणी मॉडरेट लेवलचे आहेत आणि कुठंतरी जसं अगोदर आपण सांगितलेलं होतं की प्रत्येक विषयामध्ये हा जो रेशो असेल किंवा पेपर पॅटर्न असेल ते म्हणजे इझी, मॉडरेट आणि हार्ड. म्हणजे बघायला गेलं तर 50 ते 60% पोर्शन किंवा पेपर प्रश्न प्रत्येक विषयामध्ये मॉडरेट लेवलचे होते आणि 40% जे काय आहे ते मॉडरेट लेवल म्हणजे इझी आहे ते 50%, मॉडरेट आहे ते 30 ते 40% आणि जरासं प्रत्येक विषयामध्ये 4-5 क्वेश्चन हे हार्ड होते. जास्त काय एवढा विषय नव्हता तरी पण सांगतोय की हे याच्या अगोदरपासून सांगतोय की जे हार्ड क्वेश्चन आहेत प्रत्येक विषयातले 3-4 हे मी अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की हे अशा पद्धतीनं पॅटर्न असणार आहे आणि तोच झालेला लक्षात ठेवा. सो आता ह्याच्यावर लक्षात ठेवा की उरलेले जे काही घटक असतील, जे सगळ्यात मोठी जागा जिथं आहे जसं की मुंबई असेल, पुणे असेल आणि सगळे असतील तर ह्यांच्यासाठी हा पेपर पॅटर्न एक उदाहरण असणार आहे. सो अशाच पद्धतीनं ते पेपर पॅटर्न राहतील का तर कमीत कमी 70 ते 80% पेपर पॅटर्न हा अशा पद्धतीने राहील आणि राहिला तो विषय 20% 25%चा तो हार्ड क्वेश्चनमध्ये चेंज होणार आहे. तो हार्ड क्वेश्चनमध्येच पॅटर्न चेंज होणार आहे, बाकी काहीच नाही. लक्षात ठेवा. सो याच्या आधीपासून सांगत होतो की अभ्यास कसा करायचा किंवा कशा पद्धतीने करायचा किंवा जे काय असेल ते सगळ्या गोष्टी. सो एकंदरीत आजचा पेपर हा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जिल्ह्याचे असले तरी सुद्धा हा पेपर 70% 80% पेपर हा इझी टू मॉडरेट आणि 20% किंवा 15% हा हार्ड लेवलचा होता. आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की काही मुलं जी फिजिकलला क्वालिफाय झाल्यानंतर अभ्यास केलेत त्यांच्यासाठी 15-20 दिवसामध्ये एवढं सोपं नाही की बाबा हा गेला आणि पेपर काढून आलाय, एवढं सोपं नाही. त्या पोरांना हा पेपर अवघड जाणार आहे कारण की अभ्यासच झालेला नव्हता. पण ज्यांनी गेले पोलीस भरती पडायच्या अगोदर 3 महिने त्याच्याबरोबर मी होतो, ते आज सगळ्यात मी आहे सोबत, त्या अशा मुलींना पेपर सोपा गेलाय. खूप साऱ्या मुलींचे मेसेज की सर 88 स्कोर झालाय, 90 झालाय, 92 पर्यंत टॉपर आतापर्यंत आपला आहे. जे ऑनलाईन बॅचेस आहेत त्यांचं सांगतोय आणि ऑफलाईन मधून सुद्धा. सो अशा पद्धतीनं आज मगापासून ते आतापर्यंत 5 निकाल हे आलेले आहेत की ज्यांचा स्कोर हा 132 133 असा झालेला आहे आणि कास्ट SC BC OBC 100% सीट फिक्स आहे, 100% गुलाल फिक्स आहे. लक्षात ठेवायचं. त्या मुलांना आनंद झालाय, मग त्यांचं ते आभार वगैरे चालू झालं. आतापासून मिळून थोडे दिवस थांबा, निकाल लागल्यानंतर 100% यायला लागते. बॅग गुंडाळायची आणि यायचं इकडं आपल्याकडे. सो अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रानं बघितले की आपण काय पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं होतं. सो सगळ्यात महत्त्वाचं पूर्णपणे की आजचा पेपर हा सोपा मॉडरेट लेवलचे होते आणि त्यातल्या त्यात 15 ते 20% हार्ड लेवलचा होता. बाकी काहीच नाही. 7 ते 8 घटकांचा पेपर बघितलाय तर विषयच नाही आहे. सो एकंदरीत ज्या मुलांना पेपर सोपा गेला त्यांच्यासाठी एक सूचना देतोय की तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टमध्ये जिथं फॉर्म भरलेला होता तिथं सिलेक्शन झालं आहे की नाही हे जर पाहिजे असेल तर एक काम करावं लागतंय. या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एक मेसेज करा. मेसेज करत असताना तुमचं संपूर्ण नाव त्याचबरोबर तुमचा जिल्हा, फॉर्म भरलेला जिल्हा, महिला की पुरुष हे पण टाकायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं तुमची कास्ट असणाऱ्या जागा, ओपनला असणाऱ्या जागा आणि एकूण जागा किती होतात ते टाका. आणि त्याच पद्धतीनं
फिजिकलचा स्कोर टाका आणि लेखीचा स्कोर टाका. एवढं सगळं पाठवा. त्याबरोबर रिझर्वेशन, काही सामाजिक समांतर आरक्षण वगैरे काय असतील तर ते पण सांगा. आणि त्याच पद्धतीनं NCC असेल तर NCC, स्पोर्ट्स असेल स्पोर्ट्स वगैरे जे काय असतं ते सांगा. आणि टोटल मार्क पिन करा, कमेंट करा. तुम्हाला 5 मिनिटामध्ये माझा रिप्लाय येईल की तुझी निवड होणार आहे का नाही होणार. कारण की पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, कट ऑफच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील. तुम्हाला जर हे मार्गदर्शन मोफत हवं असेल तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळी मी सांगणार की तुमचं 100% सिलेक्शन होतं त्यावेळी आपला एक फायनल ग्रुप तयार केला आहे आपण, की ज्याच्यामध्ये 100% ग्रुप जे मुलं मुली भरती होणार आहेत असे स्कोर काढणारे मुलं मुली आपण एकत्र करतोय आणि त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी मोफत देणार आहे. जसं की मेडिकल असेल, डॉक्युमेंट चेकिंग असेल, फायनल मेरिट असेल, किंवा आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं, कशा पद्धतीनं ट्रेनिंग असतंय, आंतरवर्ग म्हणजे काय, बाहेरवर्ग म्हणजे काय, किंवा जे काय असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या ग्रुपमधून होऊन जाणार आहेत. सो ही संधी सोडू नका. लवकर आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा आणि मग तुम्हाला 5 मिनिटांमध्ये आपला रिप्लाय भेटून जाईल की कशा पद्धतीने तुझं सिलेक्शन होणार आहे, किती मार्क कमी पडतात, किंवा तू ओपनमध्ये जाऊ शकतोयस, किंवा जे काय असेल ते सगळं तुम्हाला लगेच सांगणार आहे. पटकन या संधीचा फायदा घ्या आणि लवकर वर्दीची शिवायला टाकला तर काय फरक पडत नाही, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची सूचना दिलेली आहे. त्याच पद्धतीनं एक महाराष्ट्रामध्ये आपण एक PDF बॅच तयार केलेली होती 15,323 पर्सेंटची असलेली. जवळजवळ 60 ते 65% जे काय पेपर आहेत तो यातला आलेला आहे. सो 15,000+ असलेली PDF असली गाजलेली होती की बघायला नको. सो ज्या मुलांनी घेतलेली होती त्याच मुलांची रिप्लाय तिथंच आलेले आहेत की सर एवढे मार्क पडलेत, 80, 85, 88, 92चा शेवट आहे मला जो मेसेज आला तिथपर्यंत. सो 5+ क्रॉस झाले असतील, आता अजून काय व्हॉट्सअप चेक केलेलं नाही आहे. सो अशा पद्धतीनं लवकर ज्यांनी चांगले मार्क घेतले त्यांनी लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्गदर्शन होणार आहे. सो वेळ न घालवता ज्यांना वर्दी फिक्स झाली की नाही एक बघायचं असेल तर लवकर मेसेज करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं पुढे जे काही असेल ते सगळं तुम्हाला मोफत हवं असेल तर तिथं आपण एक टेलिग्राम चॅनलचं ग्रुपची लिंक प्रायव्हेट व्हॉट्सअप मेसेजवरती देणार आहे. तिथं जाऊन तुम्ही टच करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीनं एकंदरीत आजचा पेपर हा खतरनाक होता. मगापासून सांगतो त्या पद्धतीनं 60 ते 70, 80% पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता आणि 15-20% हा हार्ड लेवलचा होता. समज काय म्हणतोय. सो यावरून पुढचे पेपर समजतील तुम्हाला की कशा पद्धतीने असणार, काय आहे, काय करायला पाहिजे, कोणत्या घटकावरती जास्त फोकस केला किंवा काय केलाय. सो अजून कोणाचे पेपर राहिले असतील तर त्यांना सूचना देतोय की तुम्हाला जर आपली PDF हवी असेल 15,323 पर्सेंटची असेल PDF तर तुम्ही एक काम करा, ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे आणि लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये PDF भेटणार आहे. या PDF मध्ये सगळ्या विषयांचं मार्गदर्शन केलंय आणि सगळ्या घटकांचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. एक सुद्धा विषय सोडलेला नाही आहे आणि एक सुद्धा घटक सोडलेला नाही. सो 2100+ पानांची ही PDF आहे आणि त्याचबरोबर एक जवळजवळ 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलेला आहे. सो 99 रुपयाचा डायट प्लॅन प्लस 15,323 पर्सेंटची PDF असं सगळं मिळून 799 रुपयाची PDF आपण देतोय फक्त आणि फक्त ऑफरमध्ये 399 रुपयाला. सो घर बसल्या 5 मिनिटांमध्ये PDF हवे असेल तर लवकर ह्याच नंबरवरती स्क्रीनवरच्या लगेच मेसेज करा. एकंदरीत ज्यांना स्कोर चांगला भेटलाय त्यांना वर्दी 100% फिक्स झालेली आहे. आत्ताच तुम्ही तयार राहायचं, फक्त निकालाची वाट बघा. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या वर्दीसाठी शुभेच्छा देतोय. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना 50, 40 वगैरे पडले असतील तर मान्य करा. काय चुकलंय कुठं बघा, खरंच चुकलं असाल तर ते मान्य करा. उद्यापासून तयारी चालू कर. डिसेंबरला परत एक संधी भेटणार आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत निकालात येणार, लक्षात ठेव. त्यामुळं ज्या चुका पाठीमागं झाल्यात त्या मान्य कर आणि यावेळी सुरुवात शून्यातून न करता यावेळीची सुरुवात ही अनुभवातून कर. काय चुकलं, काय झालंय बघ, स्वतःला फसवला असशील तर मान्य कर आणि निघून चल. काय होत नाही. पुढची संधी जी आहे की 10,000 12,000 पोलीस भरती त्याची तयारी आत्ता बसणं कर. 100% निकालात तू येणार, लक्षात ठेव. सो एक दिवस कसा जिंकता येईल यासाठी प्रयत्न कर. सगळं फाट्या मारून टाक पुढच्या भरतीला पाहिजे असेल तर. त्यानंतर ही येणारी भरती 30, 10, 12,000ची आणि त्याच्या पुढच्या सगळी भरत्या 7 आणि 8,000च्या, त्याच्यापेक्षा जास्त जाणारच नाही. त्यावेळीची कॉम्पिटिशन काय असेल विचार कर. समजलं काय म्हणतोय. सो वेळ न घालवता आत्ताच एक काम कर, आपला जो काही चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग आपण सांगितलेल्या त्या फॉलो कर. चॅनलवरती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये टाकत असतोय. वेळच्या वेळी सिरियस गोष्टी घेत जावा. सो अशा पद्धतीनं फिजिकलला खूप सारे स्कोर केलेले अकॅडमीनं एवढं टाकलंय तेवढं टाकलंय आणि आता फायनल निकालामध्ये जास्त करून कोणीच नाही. जे पाठीमागं होते 38, 40, 45, 42, 41 वर त्यांनीच
88 आणि 90 92 स्कोर करून टाकलाय आणि त्यांना मागं टाकलं लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं खूप काही निकालामध्ये बदल झालेले आहेत. एकंदरीत फायनल कट ऑफ सुद्धा कमी जास्त दिसून येणार आहे. सो वेळ न घालवता लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना ज्यांना तुम्ही सेफ आहात का किंवा तुम्हाला वरती फिक्स होणार आहे का याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.